भारतीय जनता पक्षाची मुंबईची महत्वाची कोर कमिटीची बैठक आज झाली, ज्यामध्ये माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, माननीय अतुल भातखळकरजी, माननीय प्रवीण दरेकरजी, माननीय प्रसाद लाड, आमचे खासदार मनोज कोटकजी, खासदार गोपाळ शेट्टी, आमचे महामंत्री आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, माननीय संजय उपाध्यायजी, माननीय आमदार मनीषाताई चौधरी, अशा आम्ही सगळे एकत्र या बैठकीत होतो। हेतू आणि उद्देश बैठकीचा एकच आहे, ज्यामध्ये अतिगतीने आम्ही काही निर्णय केले ते म्हणजे महायुतीचे साहीच्या साही उमेदवार मुंबईमध्ये त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणणे आहे। यासाठीचे कार्यक्रम, यासाठीचं अभियान, यासाठीची रचना, यासाठीच्या व्यावहारिक करायच्या गोष्टी, या सगळ्याला एकत्रित संघटनात्मक आम्ही त्या ठिकाणी बांधले आहेत। आणि आज या ठिकाणी आपण हे बघू शकू की सगळ्यात पुढे प्रचारामध्ये महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहोत। राज ठाकरे आज अमित शहा यांना भेटून आलेले आहेत। मी अनेक वेळेस देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती। नवीन युती संदर्भात काही चर्चा? याचं स्पष्टीकरण अधिकृत माननीय प्रदेशाचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी करतील। पण महायुतीचा परिवार वाढतोय, ये तो मोदी का परिवार है, आणि म्हणून मोदी परिवार जर वाढत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे। आणि स्वाभाविकता इंडिया अलायन्स मधली लोक त्यांच्या त्या ठिकाणी अलायन्स मधनं पळून जात आहेत। अगोदर ममता बॅनर्जी गेल्या, केजरीवालांनी उमेदवार घोषित केले, त्या अशा सगळ्या घटना आपल्याला दिसताना एनडीए मजबूत होत आहे, मोदीचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईतल्या आणि राज्यातल्या निवडणुकांना या इंडिया अलायन्सला पराभूत करण्याची महाशक्ती महायुतीत परिवर्तित होत असेल तर याचा आम्हाला आनंद आहे। आता म्हणालात की काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, काही अभियानांची आखणी केली आहे, नेमकं काय घडलं? पूर्ण 6 लोकसभा क्षेत्र, 36 विधानसभा क्षेत्र आणि 227 वॉर्ड, या पूर्ण मुंबईच्या प्रचाराची रणनीती जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी कागदावर उतरवली आहे। काही थोड्या गोष्टी सांगणं जे आवश्यक आहे, यामध्ये 1000 ठिकाणी बैठका आणि जनसभांचं नियोजन आम्ही पूर्ण मुंबईचं त्या ठिकाणी केलंय आणि त्या जनसभा आणि बैठका आम्ही करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये 6 एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस, अब की बार 400 पार या नावानेच पूर्ण मुंबईत 400 ठिकाणी अब की बार 400 पार या मोदीजींनी दिलेल्या घोषणेला जनतेमध्ये उतरवण्यासाठी 400 संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत। आम्ही हेही ठरवलंय की 9 एप्रिलला त्या ठिकाणी गुढीपाडवा आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाची गुढी हा विषय भगवामय मुंबई कार्यक्रम करण्यासाठी सीएए के समर्थन में भाजपा मैदान में, सीएएच्या समर्थनार्थ भाजप मैदानात अशा पद्धतीने गुढीपाडव्याला पूर्ण भगवी गुढी हा मुंबईभर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम त्याचं नियोजन केलंय। बरोबरीने 14 एप्रिल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, यांच्या मेहनतीने, यांच्यामुळेच आम्हाला संविधान मिळालं। तर संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता, संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता असे 14 एप्रिलला आम्ही जवळजवळ 14 महत्वाचे मेळावे आणि 140 वस्त्यांमध्ये
संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. 17 एप्रिल रामनवमी आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे आणि त्यामुळे रामनवमी राम भक्तों का राम मंदिर के प्रति श्रद्धा का भाव या एका मथळ्याखाली राम भक्तांचं राम मंदिराप्रती श्रद्धा भाव या पद्धतीने एक कल्पक कार्यक्रम संपूर्ण मुंबईतल्या वस्त्यांमध्ये करण्याचं नियोजन आम्ही केलंय. महावीर जयंती आणि हनुमान जयंती याबद्दल सुद्धा नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. सर, ज्या पद्धतीने राज ठाकरे महायुतीमध्ये येत आहेत, विरोधकांना आता असा प्रश्न विचारला जातो की भाजप घराणेशाहीला विरोध करतं, मग राज ठाकरेंची घराणेशाही तुम्हाला पटते? जो मोदी के परिवार में आता है, जो मोदींच्या परिवारात येतो तो घराणेशाहीच्या विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढवणार आहे अशी स्थिती नाही. माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरेजी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. या एनडीएमध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार, घराणेशाही याला स्थान नाही. मुंबईमधली एक जागा जी आहे ती राज ठाकरेंना दिली जाईल अशी ही बातमी समोर नाही, यावर मी भाष्य करू शकत नाही. मान्य प्रदेश अध्यक्ष किंवा देवेंद्रजी त्यावर स्पष्टीकरण देतील. पण आपण म्हणताय की परिवार वाढतोय पण अद्यापही फॉर्म्युला स्पष्ट झालेला नाही. मनसेचा फायदा एमएमआर रिझनमध्ये किती होईल? मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे. निर्णय देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष घोषित करतील, पण तुम्ही आधारावर प्रश्न विचारत असाल तर जरूर राज ठाकरेजी आमच्याबरोबर येण्याचा महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला फायदा आहे. सर, राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कमध्ये असं म्हटलं होतं की शक्तीच्या विरोधात म्हणजे ईडी किंवा सीबीआय या शक्तीच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे, परंतु शक्ती हा हिंदू धर्मामध्ये एक महत्वाचं स्थान आहे किंवा त्या शब्दाला महत्व आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचं भाषण जर नीट ऐकलं तर लक्षात येईल. त्यांनी धर्मातल्या शक्तीचा उल्लेख केला, हिंदू धर्माचा उल्लेखही त्यांनी केला आणि त्यामुळे आमच्या धर्मामध्ये राहुल गांधींना माहीत नसेल तर आम्ही सांगू, आमच्या माता, आमच्या भगिनी, आमची दैवता, आमची देवी ही ऊर्जा स्तोत्र शक्ती आहे. तिचं रूप आम्ही आमच्या प्रत्येक माता भगिनीमध्ये बघतो आणि त्यामुळे अशा आमच्या धर्माच्या शक्तीला संपवण्याचा घाट आणि हेतू राहुल गांधी यांनी बोलून दाखवलाय. उद्धवजींनी त्याला समर्थन दिलंय. आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलंय. उद्धवजी, राहुल गांधीजी, तुम्ही आमच्या माता भगिनींच्या ऊर्जास्थान आणि सन्मानाच्या श्रद्धास्थानावर हात घालण्याचा शक्तीच्या विरोधातला प्रयत्न केलाय. आम्ही तुमच्या समोर उभे ठाकल्याशिवाय राहणार नाही. सुशील कुमार शिंदे यांनी असे एक वक्तव्य केले की प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न केला. ते खूप मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी टीका टिप्पणी करणं बरोबर नाही. पण शिंदे साहेबांना एवढंच सांगेन, आपण स्वतः केलेल्या प्रयत्नांना आमच्या तोंडात घालू नका. सर, एक शेवटचा प्रश्न माझा, मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे? राज्यातल्या मुळामध्ये हा तिढाच नाहीये. आमचे तिन्ही पक्ष किंवा आता वाढणारा परिवार कुठली जागा कोण मताधिक्याने जिंकेल यावरची चर्चा आहे. याला तिढा, एकमेकाच्या विरोधात एकमेकाला अडचणीचा आणण्याचा कुठलाही विषय नाही आणि तो काही दिवसात आपल्या समोर स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे तुमच्यावरती सगळ्या ठिकाणी माननीय मोदीजींचे, भाजपचे आणि एनडीएचे उमेदवार असतील. या ठिकाणी एनडीए आणि भाजपचा उमेदवार असेल. उद्धव ठाकरे तुमच्यावरती टीका करत आहेत. आत्ताच थोड्या वेळ त्यांचं भाषण झालं. त्यांचं म्हणणं की पक्ष तुम्ही चोरला, इतकंच नाही तर आमची धनुष्यबाणही चोरलं, मात्र मी जातो तिथे गर्दी होते म्हणून आता भाजपच्या पोटात दुखायला लागलेला. मुळामध्ये स्वस्वार्थासाठी स्वतःच्या वडिलांचे विचार सोडले, स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचं, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं, स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्या समोर मुजरा उद्धवजींनी केला
त्या उद्धवजींना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलं, हे त्यातलं सत्यचित्र आहे. आणि ज्या वेळेला स्वतःच्या एका पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही, म्हणून आता 22 पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवायला लागते, ही उद्धवजींची आजची अवस्था झाली आहे. आणि त्याचंच कारण म्हणून कालच्या सभेत सुद्धा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो आणि बांधवांनो, हे हिंदू बांधव भगिनी नाही ते विसरलेत, अशी एक विचित्र अवस्था उद्धवजींची झाली आहे. हे आता जनता पाहते. घरगड्यासारखे तुम्ही यंत्रणांना वापरताय आणि याच जर यंत्रणा उद्या आम्ही सत्तेत आलो तुमच्यावर सोडल्या तर तुम्ही कुठे पळाल, असा सवाल त्यांनी थेट भाजपला विचारला. नाही, पळणारे लोक तर त्यांच्या पक्षातले आहेत, त्यांच्या परिवारातले आहेत. आणि म्हणून पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं ही उभाटा सेनेची आहेत. हिंमत असेल तर उभाटा सेनेला आमचं आव्हान आहे, या 2 हात करायला एकटे आमच्या समोर या. तुम्हाला एका बाजूला काँग्रेस, दुसऱ्या बाजूला राहुल गांधीजी, तिसऱ्या बाजूला शरद पवार, चौथ्या बाजूला स्टॅलिन, 5व्या बाजूला अजून कोणतरी, यांच्या बळाशिवाय उद्धवजी तुमचा पक्ष उभा राहू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही दुर्बळ आहात, उद्धवजी तुमचा पक्ष दुर्बळ आहे. तुम्हाला थेट आव्हान आहे, तुम्हाला हिंमत असेल, मर्दांचा तुमचा पक्ष असेल तर निवडणुकीत एकटे समोर या. हिंमत असेल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.